नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. दिनांक 16 मार्च 2026 रोजी फलटणच्या पंचायत समिती सभापती निवडीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस प्रशासनाने काम केले आहे. सभापतीच्या निवडीला अनपेक्षित असं वेगळा चित्र निर्माण झाले. भाजपा राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 8 असे समसमान संख्याबळ झालेली असताना आज राष्ट्रवादीचे 3 सदस्य भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले या भाजपच्या वतीने सभापती खासदार गटाच्या म्हणून निश्चित झाल्या, तर उपसभापती शिवसेनेचे अमोल दशरथ सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषतः फलटण तालुक्याचे पंचायत समितीच्या सभापती बाबत मागील महिन्यापासून लक्ष वेधून राहिले होते, परंतु आज अचानक एक वेगळेच राजकीय समीकरण पंचायत समिती सभापतीच्या निवडीच्या माध्यमातून दिसून आले. राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपचा खासदार गटाचा सभापती म्हणून त्यांची निवड झाली, तर शिवसेनेचे अमोल दशरथ सस्ते यांची उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. निवड झालेल्या सभापती व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सभापती व उपसभापती यांच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने आज फलटण शहरामध्ये फलटण पंचायत समिती ही आज भारतीय जनता पार्टीचे सभापती विराजमान होत आहेत. त्यामुळं आमचे संपूर्ण फलटण शहरातील कार्यकर्ते आणि फलटण शहरातील सर्व नगरसेवक हे मनापासून सगळ्यांचं स्वागत करत आहेत. आणि ज्यांनी पंचायत समितीला ज्या मतदारांनी मत देऊन ही संधी भारतीय जनता पार्टीला दिली, त्यामुळे सर्व मतदारांचे आम्ही मनापासून सगळे आभार मानतो. आता आपल्या नगरपालिकेप्रमाणे तालुक्याच्या पंचायत समितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी विकासाचा वेगळा अजेंडा काही दाखवणार का? आपलं काय प्लॅनिंग आहे? यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील साहेब आणि शिवरूप राजे यांच्या शिष्टाईमुळेच आज भारतीय जनता पार्टीचे सभापती होऊ शकले. या नियोजनामध्ये ज्यांनी दिलीपसिंह भोसले साहेब असतील किंवा सोमाशेठ जाधव असतील यांनी जे काय कामकाज या पंचायत समितीच्या निवडीमध्ये केलेलं आहे, त्यामुळंच हा विजय संपादित होऊ शकले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सुवर्णकाळ पहिल्यांदा पंचायत समिती झेंडा फडकून चालू झाला असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो गड इतर पक्षांचा मानला जात होता, त्या गडामध्ये आज भारतीय जनता पार्टीने मुळं मजबूत केली आणि त्यांच्या फांद्याही मजबूत केल्या. आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा गड झालेला आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते आहेत फलटण तालुक्यातील भाजपाचे दिलीपसिंह भोसले. भैयासाहेब, तुला काय सांगा? भाजपच्या हातामध्ये पंचायत समिती सत्ता मिळालेली आहे. रणजितदादांच्या खूप प्रयत्नानंतर रणजितदादांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा दिशेने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने काही निर्णय घ्यावा लागला. चांगला निर्णय तालुक्यामध्ये झालेला आहे. सभापतीपद आपण त्यांना दिलेलं राजेंद्र सभापती आपल्याकडे घेतलेलं आहे.
खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सदस्य पुढे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभापती आमची कन्या शिवांजली भोसले ह्या पहिल्या प्रथम भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये लावला. याच्यासाठी सर्व परिश्रम घेणारे नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि याचा खऱ्या अर्थाने याचा कूटनीतिक जो विजयाचा जर कोण कारणीभूत असेल तर या ठिकाणी शिवरूपराजे यांनी ती भूमिका बजावली आणि एक कूटनीतिक चर्चा करून उपसभापतीपदला आम्ही फॉर्म भरला नाही, सभापतीपदाला त्यांनी फॉर्म भरला नाही आणि विना वा तंटा ही चांगला पर्याय तालुक्यामध्ये पुढं आला आणि या वेगळ्या अशा वेगळ्या निवडीमुळं मी खऱ्या अर्थाने फलटणकर नागरिक सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी शमशेरदादा असतील, आमदार साहेब असतील, तात्या असतील, बाकी सर्व माझे सर्व सहकारी अण्णांपासून या ठिकाणी आणि विशेष करून लोकसभेला विधानसभेला ज्यांनी प्रमुख भूमिका या ठिकाणी बजावली होती विक्रमसिंह भोसले असतील. विक्रमसिंह भोसलेंच्या कष्टामुळं त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी लीड मिळालं आणि आज त्याचंच एक परवर्ती कन्या त्या ठिकाणी सभापती म्हणून निवड झाली. ज्या ठिकाणी दुसरा विषय की ज्यांना आम्ही दुसरं सभापती करायचं ठरवलं आहे त्या शुभांगीताईसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. काही काळानंतर शुभांगीताई म्हणजे आमच्या माझा दुसरा सहकारी या ठिकाणी तुकाराम शिंदे यांना आम्ही संधी देणार आहोत. आजचा ही घडामोड आणि तालुक्याचा सभापती होण्याचा मान भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रातील देशात पहिला सभापती होण्याचा मान या ठिकाणी शिवांजलीताईंना मिळालेला आहे. निश्चितपणे एक खात्रीने सांगू शकतो की न भूतो ना भविष्यती एवढा निधी पंचायत समितीला त्यांच्या काळामध्ये आम्ही आणून देऊ. माझे सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे आटीच्या आटी सदस्य यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या भागामध्ये आपल्याला 8 भागामध्ये न काम करता 16च्या 16 भागामध्ये काम करायचे. एकदा निवडणूक झाली जी जनता आपली असते, सर्व आपले असतात. त्यामुळं राग द्वेष न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या निवडणुकीला कुठलाही वाद आणि न झाल्यामुळं त्यामुळे सर्वांनी संख्याबळ कमी असताना देखील रामराजेंना शह देऊन आज तुम्ही स्वतःकडे तुम्ही सत्ता आमचं या ठिकाणी आम्ही निवडणूक या ठिकाणी एकत्र पक्ष वेगवेगळे तर या ठिकाणी आणि भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने भविष्याच्या फलटणच्या विकासाच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फलटणला एवढं दिले राज्यातले इतर मतदारसंघ आणि फलटण मतदारसंघ हा विजय देवेंद्रला चालत येताना त्यांच्या सोबत भारतीय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा